हे नमस्कार, रामकृष्ण हरी. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे कारण सकाळची सुरुवात आपली गोठ्यातनं नाही तर गाडीत नव्हती. खूप काही गोष्टी आहेत ज्या करायच्या, ज्या तुमच्यासोबत शेअर करतोय. माझ्यासाठी नवीन आहे थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवणं. छोटे व्हिडिओ बनवलेत, मोठे कधी बनवले नाही, त्यासाठी थोडंसं एफर्ट्स लागतात. बाय द वे, बघता बघता वेळ निघून जातो, वय निघून जातं, आयुष्य जगायचं राहून जातो. माणूस माणसाच्या ना म्हणजे जबाबदाऱ्यांमध्ये अडकून जातो. घर, गाडी, पैसा, नोकरी, मग लग्न, पोरं, सगळ्याच्या गोंधळात मी थोडा वेगळा विचार करतो. म्हणून मे बी आयुष्य मनासारखं जगतोय. ह्या गोष्टी करू नये, करायच्या नाही हे असं मी म्हणणार नाही, पण ज्याला जे आवडतं त्याने ते नक्की करावं. आयुष्यात वय आणि वेळ परत कधीच येत नाही. येतो परत कमवता येतो तो पैसा, आणि आपण त्या पैसा कमवण्याच्या नादात वय आणि वेळ दोन्ही वाया घालवतो. बाय द वे, आपल्या घर जवळ आले. मी डेअरीत आता दूध आणायला गेलो होतो. पावसाळ्यात जो व्ह्यू गावात असतो तो उन्हाळ्यात नसतो. उन्हाळ्यात सगळं सुकलेला विषय सगळा. बाय द वे, इथून आपलं घर असं व्यवस्थित दिसतं. बाय द वे, आपल्या स्वप्नातलं घर, आयुष्यभर ज्याची वाट पाहिली ते मिळवलं. पुढे घर, पाठीमागं गोठा, आणि त्या गोठ्यामध्ये गाई, आणि गाईंचं दूध काढताना बाबा, आणि बाबांचं झाल्यानंतर मी. घे गावाची घे दुपाची. काम करायला लेट झालं की जीवाचा शिवा करून काम करावं लागतं. आणि जे काय करतोय ते फक्त मन लावून करायचं, म्हणजे काम करताना एनर्जी मिळते, आणि जे करतोय त्याच्यात मन लागतं. बाय द वे, तुम्ही तुमच्या आयुष्यात जिथे कुठे जे काय करत असाल ना ते मन लावून करा, कारण वय आणि वेळ परत येत नाही. तर ते काय, फायनली आपल्या गोठ्यातलं सगळं काम झालेलं आहे. आता गायींसाठी आपल्याला पाण्याचे नियोजन करायचं आहे. थोडंसं टाकी दाखवतो पाण्याची. ही पाण्याची टाकी आहे. आपली बोर खराब झाली. गेले 2-3 दिवसापासून बिलकुल पाणी नाही आहे. कमीत कमी 15 फूट खाली खोल आहे. पाण्यामध्ये मासा आणि खेकडा आहे. तुम्हाला दिसेल काय? मग तुम्ही जर आहे ना स्वप्नांचा पाठलाग करत असाल ना तर तुम्ही थोडं प्रॉब्लेम पाठीमागं असतात. गंमत दाखवतो. आपल्याला आपली बोरवेल खराब झाली आहे. अख्खा पाईप बाहेर काढला आहे. बोरवेलचा पाईप आहे हा. मोटर खराब झाली आहे, मोटर बाहेर काढली. तर मग प्रॉब्लेम जेवढा बिकट ना तेवढा तुम्ही तिखट झालात ना, त्या प्रॉब्लेमच्या पाठीमागे लपलेलं सोल्युशन दिसतं. तर हा आपण साधा अर्धा इंची मोटरचा पाईप टाकला आहे, आणि घरात जी मोटर वापरतो ती मोटर आपण जॉईंट केली आहे. तर मग पाण्याचीच तर सोय झाली आहे, तेवढ्या लेवलमध्ये पण नक्की झाली आहे. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तात्पुरता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, शांत डोक्याने विचार केलात ना तर त्या प्रॉब्लेमच्या पाठीमागे लपलेलं सोल्युशन पण भेटतं. बाय द वे, आपल्याला पुण्याला निघायचं आहे. कोंबड्यांना वगैरे व्यवस्थित डाललेत, अंडी वगैरे कलेक्ट केली आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीला मॅनिफेस्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात कसं मिळवू शकता, कंटिन्युअसली त्या गोष्टीबद्दल विचार करून, अभ्यास करून, त्या वातावरणात राहून, फॉरगेट अबाउट इट. काही पण मनी, हेल्थ, रिलेशन, प्रोफेशन, 4 गोष्टींवरती आयुष्य चालतं. त्याच्यामध्ये तुम्ही जे काय मॅनिफेस्ट करताय, घर, गाडी, पैसा, चांगलं करिअर, जॉब, बिझनेस, जे काय करायचं, फक्त त्या वातावरणामध्ये स्वतःला ठेवा. ते जे वातावरण जर तुम्हाला मिळालं त्या गोष्टी त्याच्या राहतात व्यवस्थित. बाय द वे, यांची अंडी वगैरे आपल्याला कलेक्ट करायची आहेत. इथं अंडी आता मी हात नाही घालत, नाही त्या चावतील. इथं बसल्यात, इथं पण अंड्याला बसलीत, आणि इथं पण अंड्याला बसली. फिलिंग एकदम फ्रेश आहे, कारण आईने टेम्पो एकदम व्यवस्थित क्लीन केलेला आहे. कमीत कमी 2-3 किलो माती असेल आतमध्ये. आता मी बसल्यानंतर परत ते खराब होणार आहे, पण आता काय करतो, त्याला नाही इलाज आहे. आपलं गोठ्यातलं काम वगैरे सगळं झालेलं आहे. गायींची पोटपूजा, माझी पोटपूजा. इथून सरळ आपल्याला पुण्याला निघायचंय. काल थोडंसं रात्री लेट झोपलो, सकाळी उठवायला लेट झालं, आणि मग ती धावपळ. मग काम जर वेळेच्या आत करायचं असेल तर मग जीवाचा शिवा करावा लागतो, आणि तो केलाय आपण. आणि मग आता इथून फ्रेश एनर्जीने आपण पुण्यात चाललोय. जिम कितीतरी दिवस करता येत नव्हती, गेले 1-2 दिवसापासून थोडंसं करतोय. काल संडे होता तर वर्कआउट करता नाही आला, कारण संडेचा आपण थोडंसं रेस्ट डे असतो. तसंही आपल्या गोठ्यात 24/7 आपल्याला काम करावं लागतं. अंगापेक्षा भोंगा नको, म्हणून थोडंसं रेस्ट मी पण घेतली. म्हटलं नको वर्कआउट. बाय द वे, आज जाणार आहे 2000. म्हणजे बघता बघता वेळ निघून जातो, आयुष्य जगायचं राहून जातं.
मला असं वाटतं वेळ आणि ताकद शरीरात परत कधीच येत नाही. पैसा आज ना उद्या कमवता येईल. मला असं वाटतं 4 पैसे कमी कमवले तर चालतील, पण जो क्षण आहे त्याचा आनंद घेणं खूप गरजेचं आहे. मला ना आयुष्यात असं वाटतं व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे, नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. तर त्यातलीच एक गोष्ट म्हणजे तुमच्याशी बोलणं. खूप काही गोष्टी ज्या करतो. माझ्या जर कोणी एखादा मित्र आयुष्यात कुठं थांबला असेल किंवा असं वाटत असेल आपलं आयुष्य चाललंय तरी कुठं, आपलं काय होईल का नाही, लोड घेऊ नका. आयुष्यात सगळ्यांचं सगळं होतं, फक्त थोडंसं स्वतःवरती विश्वास ठेवा. आता मी निघतो पुण्याला, आपल्याला पुण्याला निघायचंय. बाय द वे भेटूयात पुण्यात. काय होतं रॉकी? काय झालं? गाय नेली म्हणून तुला गाय नेली काय? काय बस काय झालं? काय झालं? येतो ना संध्याकाळी लवकर. बस 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 खाली बस. जाऊ का मला दूध टाकायला जायचं? बस बस बस. अरे बस रॉकी दूध टाकायला जायचंय मला. बस 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 बस. ऑलमोस्ट दुपारचे 4:30-5 वाजता आपण जिममध्ये आलो आहेत. दिवसभर भरपूर काम केलं आहे, खूप कंटाळा आला होता. यायची इच्छाच नव्हती, पण स्वतःला थोडंसं पुश करून आलो आहे. जेव्हा आलो तेव्हा म्हणजे नव्हतं यायच्या आधी. आल्यानंतर वर्कआउट छान होते. बाय द वे ती नमस्ते करते बघा पाठीमागं. आल्यानंतर मग एवढी सारी लोक आपली वाट बघत असतात वर्कआउट करायला, जोक सपाट. पण तुम्ही थोडं जर पुश केलं नाही ना तर होत नाही. मला यायच्या आधी कंटाळा येत होता, पण आल्यानंतर आता बरं वाटते. वातावरण मिळतं ते आपल्याला ना. जोपर्यंत तो ॲटमॉस्फिअर मिळत नाही तोपर्यंत काहीतरी करायला पुश मिळत नाही. बाय द वर्कआउट करतो आज, शोल्डर आणि ट्रायसेपचा वर्कआउट करतो. तुम्ही व्हिडिओ पहा, वर्कआउट एन्जॉय करा आणि तुम्हाला जे आवडतं ते करायला सुरुवात करा. वेळ आणि वय थांबत नाही. माझे व्हिडिओ पाहताय तर कंटिन्युअसली सांगतो, वय आणि वेळ कोणासाठीच थांबत नाही. जेव्हा जे मिळतं तेव्हा ते घ्या आणि त्याच्यातनं बेस्ट काढायचा प्रयत्न करा. बाय द वे वर्कआउट करतोय, तुम्ही एन्जॉय करा. जस्ट वर्कआउट फिनिश करून जिमच्या बाहेर. ट्रायपॉड नव्हता म्हणून व्हिडिओ तसा शूट करता नाही आला. बाय द वे आजच्या व्हिडिओला इथे विलाम लावतो. इथून घरी निघायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय.